नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं खिल्लार प्रेमी पंढरपूरकर या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण जत तालुक्यातील रामपूर या ठिकाणी संतोष कोळेकर यांच्या दावणीवर आलो आहे. तर तुम्ही हे दोन ओळ बघताय, हे जातिवंत ओळ आहेत. तर मित्रांनो, यांचे आपण फोटो व्हिडिओ पण शूट केलेत, ते पण तुम्हाला आपल्या खिल्लार प्रेमी पंढरपूरकर इंस्टाग्राम आय डीवरती पाहायला मिळतील. तर आपण या दोन ओळीविषयी यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं खिल्लार प्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती. आपला परिचय द्या. माझं नाव संतोष शामराव कोळेकर, गाव रामपूर, तालुका जिल्हा सांगली. आपल्याकडं आता दोन बैल आहेत, ती म्हणजे एक हरणा कोसा आहे आणि एक काळा मोहरा आहे. काळा मोहरा. तर म्हणजे दोन बदलून बैल ठेवण्याचं काय कारण आहे? म्हणजे आपल्याकडे जरा काळाला पण जरा मार्केट जास्त आले, त्यामुळं काळा पण ठेवलाय. आणि हरणा कलर आवडीनं मागायला लागली म्हणताना हरण्या कलरचा आपण बैल घेतला. आता ह्या बैलाविषयी थोडी माहिती सांगा की. ही बैल सांगोला हौशा वारलेला बैल होता का, त्या बैलाच्या पोटचा बैल आहे. आपण साताऱ्यातनं बैल आणलाय, बावधन मधनं. दाताला कसा आहे आता? दाताला चौसा झालाय, आताच झालाय चौसा. आता चार दाती झाला? चार दाती झालाय. बरं, किती दिवस झाले तुम्ही बैल आणून? आता मी बैल आणून झाले की मी 2 तारखेला बैल आणलाय. 2 तारखेला. बरं, किती गाई रेतन केले आणल्या? आतापर्यंत 27 गाई झाली. 27 गाई? 27 गाई म्हणजे 10-12 दिवसात 27 गाई? 27 गाई झाली. बैल चांगला आहे ना, त्यामुळे जरा गाई वाढलेत. तर बैल घेताना तुम्ही म्हणजे काय बघून बैल घेतला? आणि शेतकऱ्यांचे म्हणजे आता गाईवाल्यांची कुठल्या बैलाला म्हणजे जास्त मागणी असते असं? ह्या हरण्या कलरच्याला बी आहे आणि काळ्या मोहऱ्याला पण आहे. मी बैल घेताना बैल मला पसंत पडला, कान म्हणा, याचा कलर, नंतर सगळं हाईट, ती सगळी शायनिंग, म्हणजे उभारण्याची टॅक्ट वगैरे ही बघून मी बैल घेतलाय. तरी शेतकऱ्यांची म्हणजे शेतकरी ज्यावेळेस गाय भरायला बैल बघतो त्यावेळेस शेतकरी बैलामध्ये काय बघतो नेमकं? कसा बैल पाहिजे? बैलाचं कान, कलर, पाय, शेपूट ही बघणार, बारीक आहे का शेपूट बघणार, जात बघणार बैलाची. म्हणजे आता तुम्ही ह्यात काय काय बघून बैल खरेदी केला तुम्ही? मी बैलाची जात बघून, कान बघून, नंतर शिंग बघून, आणि मूळ मेन म्हटलं तर सांगोला हौशाचा बैल आहे ना, त्यामुळे मी घेतला बैल. आता 4 दाते. तर काय रेट ठेवलाय म्हणजे ह्याचा? याचं 1500 रुपये घेतोय. 1500 रुपये. काय काय गुण आलेत हौशाचे ह्यात आता? हौशाचा गुण, हौशाचा कलर, पाय, अंग, कान, तोंड हौशाचा सेम सगळं. मापाला वशिंड सगळं मापाला चांगला, शेपूट तसाच. काय रेट ठेवला ह्याचा? 1500 रुपये घेतो. 1500 रुपये गाय भरायला. आणि पलीकडचा आहे ती? पलीकडला हा काळा मोहरा, हे आपण हंगिरगे गावात आणलाय, अविनाश लांडगे. ह्या बैलाविषयी काय सांगताल? म्हणजे ह्या बैलाचं बैल घ्यायचं म्हटलं तर सुरुवातीला बैलाची जात बघून मी बैल घेतलाय. बैला शिंग म्हणा, कान, तोंड, हाय तेवढा बैल सगळा गोड जातीचा बैल. दाताला कसा आहे आता? दाताला आता कडदात झालाय. आता कडदाती झालाय. तर किती दिवस झाले तुम्ही घेऊन याला? ही बैल आणून एक 5-7 दिवस झाले. आता जाणलाय. तरी किती गाई झाल्या 5-6 दिवसात? काय 5-7 दिवसात 13 गाई झाली. त्याला 13 गाई. तरी बैल घेताना म्हणजे तुम्ही नुसता बैलच बघितला का ह्याच्या आधी ह्याच्या पैदाशी वगैरे आपण बघून घेतलंय की? पैदाशी लय चांगले पडले बैलाच्या. बैलासारख्या सेम तोंड लय चांगलं बैलाला. ही जी नाकाडीची शिर आहे ना, ही लय चांगली बैलाला. ही बघून तर मी वासर पडायला लागले बघून मी बैल घेतलाय. मला पण त्याने देण झालती बैल, मी हक्कानं बैल आणलेला आहे. म्हणजे पैदाशी बघूनच बैल घेतलाय तुम्ही? पैदाशी बघून. तरी कशा पैदाशी पडले ह्याच्या? पैदाशी एकदम चांगल्या आणि गरम रक्ताचे पडले. म्हणजे असं मुक्त गोट्यात जर एखादे वासरू असतं तर ते धरायला म्हटलं तर 2-4 तास गावत नाही. 5-6 जण गडी लागूनच धरली ती. आणि वळू क्षेत्रात चालणारी पण वासरं झाली ती ह्या बैलाची. तरी कसा आहे ह्या बैलाचा स्वभाव? बैल आहे चांगला आहे. स्वभाव कसा आहे ह्याचा? चांगला आहे जरा, म्हणजे रागीट स्वभावाचा लय आहे. लय रागीट स्वभाव, वेगळं काय खपत नाही. वासरं पण तशीच पडली.
आणि ह्या बैलाच्या पैदाशी कुठं बघितले का काय? ह्या बैलाच्या पैदाशी आपण बावधनमध्ये बघितलेत की. हां, ह्याच्या पैदाशी कशा पडले त्या? ह्याच्या पण चांगल्या पडल्यात. घट्ट अंगाच्या, घट्ट पायाच्या, कान शेम असंच, कलर कोशा कलरच्या पण झालेत ह्या बैलाच्या. हां, तर मला सांगा, म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या वेळेस गाय भरवाय शेतकरी बैलाच्या शोधात असतात असते की. त्यावेळेस शेतकऱ्यांनी म्हणजे काय बघून गाईला बैल भरला पाहिजे? बैलाची जात, कान, तोंड, अंग बघून, पाय बघून, कलर. हां, आवडीचा बैल शेतकऱ्यांच्या हरण्या कलरचा. म्हणजे ह्याच्या पण पैदाशी तुम्ही बघितले चांगल्या पैदाशी झाले म्हणून मी बैल घेतला ह्या. ठीक आहे. तर कितीची खरेदी आहे आता तुमची ह्या बैलाची? कुठल्या ह्या बैलाची? ह्या हरण्या कलरच्या बैलाची आहे 1,51,000. 1,51,000 आपण घेतलाय. हां, आणि पलीकडचा जो चित्र हा बैल घेतलाय आपण 1,25,000ला, 1,25,000 पर्यंत. हां, तरी कधीपासून तुम्ही म्हणजे ह्या ओळख क्षेत्रात आहे? कधीपासून ओळख क्षेत्रात आता मला 2.5 वर्ष झाली की. हां, 2.5 वर्ष. अगोदर पण होते आमची बैल, पण एवढी टॉप नव्हती. आता जरा बैल बरी मिळाली मला यावेळेस. तुमच्या एकदा म्हणजे इथं जर यायचं म्हणलं तर कुठनं कसं यावं लागतंय? म्हणजे असं सांगोल तालुक्यातनं म्हणा, इकडनं खाल्लीकडनं मुचंडीकडनं आलं का जतला यायचं. जतपासनं सांगली रोडला रामपूर कोळेकर वस्ती, नंतर इकडं डपळापूर मार्गे आलं का नाही खानसरीवरनं इकडे येते कंटी रोडला. इकडं पण येते, म्हणजे असं नागज फाट्यावरनं पण येते, कुंभारीवरनं, जतवरनं पण येते. तरी ह्याचा 1,500 रेट ठेवलाय तुम्ही? ह्याचा 1,500. आणि पलीकडच्याचा? ह्याचं 2,000 रुपये घेते. त्याचं 2,000 रुपये. कारण काळ्याला जरा लई मार्केट आहे ना. हां, म्हणजे जास्त मागणी शेतकऱ्यांची काळ्या बैलाला? काळ्या बैलाला जास्त आहे. तुमचा म्हणजे मोबाईल नंबर सांगायचा? मोबाईल नंबर 90 21 33 63 73. अजून एक आहे नंबर 91 45 67 67 29. घरपोच सेवा देता का? घरपोच सेवाला जातोय की. किती किलोमीटर पर्यंत जाता? जातोय का 90-95 किलोमीटर पर्यंत जातोय. 100 किलोमीटर? 100 किलोमीटरच्या आसपास जातोय. तर म्हणजे त्याचं कसं असतं घरपोचचं? घरपोचचं काय, बैलाचं म्हणजे हिथं घेतोय तेवढंच आपण रेट घेतो बैलाचा, आणि गाडी भाडं काय होईल ते फक्त गाडी भाडं रनिंग वरनं काय होईल ते.